श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लू धन धन देहि मां. ओम धनदाय नमस्तुभे निधी पद्माध्य च भवंतो तत्व प्रसादान मे धनधान्यदी संपदा. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापारयुगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्वा. तो दयाळू होता, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या स्त्रीचं नाव होतं सुरचंद्रिका. नाव चांगले पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याचे भांडण होई. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला सुवासिनी दिसल्या. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुन्हा जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्वा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली, थोरा ताट्यांना फुगली, दासदासीवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाचे कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माती मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी? कुणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात बसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काय काम काढलं आहेस? तुझं नाव काय? गाव काय? तुला हवं आहे काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचंय. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहे, सगळ्याशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवते. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, ऊन धुवून बोलतील, त्यांच्या सगळ्या तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाडे, माणुसकी विसरली, दारिद्र्य गेली, आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, आज ते केलं, पण राणी पदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबाची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारी, तिला कोण विचारते? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी, दासी म्हणाली. घाबरली दासी म्हणाली. तिनं म्हातारीनं पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीनं मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार. तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी उरले, ए थेरडे, कशाला गोर आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरं घर नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले, कपाळावर आट्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबाला यांनी लक्ष्मीव्रताची सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी सांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर, त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेचा राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्वा सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूंनी राजावर चाल केली. भद्रश्वांचं राज्य लुबाडलं. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्वाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्वाला कन्येला भेटावंसं वाटले. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्वाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मालाधरानं मानस पाठवली, आणायला रथ पाठवला.
केला, सासऱ्यांना घरी आणलं, सन्मानाने नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावायला, तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, आत दिसले तिला कोळशेच. सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तेही ऐकून चकित झाला. दुःख पाठला करीत होतं. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूर्यचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहे. सूर्यचंद्रिका घरून निघाली. मुलीची सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचाच होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा. शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता शांबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्यामताचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेनं भक्तिभावान लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मीही तुझ्यासोबत उपासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजाने पाठवला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरानं विचारले, म्हारवण काय आणलंस? शांबालीनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज शांबालीच्या सांगण्यातली खोज राजाने घेतली. तो विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ आळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमान असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजाने शयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्वाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्वाने अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतींना तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांना मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्वांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतींना व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधरांच्या सैन्यानं शत्रूंचा फटका पाडला. अपूर्व विजय मिळविला. भद्रश्वांचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. तो पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्या सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्वा सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उद्यान आलं होतं. तो होता गुरुवार. शांबाल्याने लक्ष्मणाची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध वळला. तिनं व तिच्या आईनं उपवासच केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वानाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मणाचा शेवटचा दिवस. मंगळ मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्वांचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं.
त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मणाचा वसा घेतला. ही आजन्म पाळा. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरलं. अशी 60 उतराची कहाणी. 5 उतरे संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.